मी आज तुम्हाला मोड आलेल्या मुगाची भाजी दाखवणार आहे। तर हे बघा, एक दिवस म्हणजे सकाळी भिजत घातले, रात्रभर बांधून ठेवले आणि त्याला मोड आले त्या मुगांना। आणि ती हे ना मी म्हणजे एकच सकाळी घातले भिजत, रात्री बांधून ठेवले आणि मोड आलेली अशी काल बंद करून ठेवली मी ती। आता हे मी एक वाटी घेतलेली, मोठी एक वाटी, कारण ही भाजी सहज म्हणजे 2 माणसांना 2 वेळ पुरू शकते। तर याच्यामध्ये आता मी एक छोटासा बटाटा घालणार आहे की बटाटा घातल्यानंतर कोणत्याही उसळीला चांगली चव येते म्हणून हा फोडणीसाठी एक कांदा घेतला आहे। आणि बघा हे मिरच्या, ह्या 3 तिखट मिरच्या आहेत, ह्या 3 घेतल्या आहेत। हे 1.5 इंच आलं घेतलं आहे, 4 लसणीच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर। हे सगळं साहित्य आहे ना, कोथिंबीर, लसूण, आलं आणि मिरची हे मी मिक्सरला वाटून घेणार आहे। आणि म्हणजे मिरची घालून तुम्हाला भाजी दाखवणार आहे मी। मसाला घालून काय लोक मसाला घालून करतात, पण असं मिरचीचं वाटप घातलं ना की भाजी छान लागते। आणि त्यावरती वरून हे खोबरं घालणार आहे। तर मी आता पहिल्यांदा हे वाटप करून घेते, नंतर फोडणी करताना तुम्हाला दाखवते। हे बघा, मी वाटून घेतलं आहे, मिरची, कोथिंबीर, थोडीशी लसूण आणि आलं। आता मी फोडणीसाठी ही कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये मी तेल घालते। तेल जास्त घालायचं, आपल्याला एकच हा कांदा परतवायचा आहे ना, तर मी साधारण मीडियम आकाराचे 2 चमचे तेल घातले। आता फोडणी करताना नेहमी आपण जशी भाजीची करतो त्या पद्धतीनेच करायची आहे। तर मी याच्यामध्ये मोहरी घालते, बघा अर्धा चमचा मोहरी। तर गॅस कमी करते, कारण नाही कढई लवकर तापते। आणि हे बघा, जिरं, हिंग, कढीपत्त्याची पानं आणि हा एक चिरलेला कांदा। ही फोडणी आपण चांगली परतून घ्यायची आहे। आणि या फोडणीमध्येच ना आम्ही जिऱ्याची ह्याची धणेपूड केलेली आहे, ती मध्यम आकाराचा 1 चमचा मी धण्याची पूड घालते। त्याला एक चांगली वेगळी चव येते त्याला धण्याची पूड घातल्यानंतर। आता थोडीशी हळद घालूया आपण। चांगलं जरा परतून घेऊया। आणि हे वाटप केलं आहे ना मिरचीचं, ते वाटप आपण ह्या फोडणीमध्ये घालूया। ते जरा परतून घ्यायचं आणि नंतर मग त्याच्यावरती मूग टाकायचे। चांगलं वाटप जरा परतून घ्यायचं, कारण त्याच्यामध्ये आपण लसूण आणि आलं घातलं आहे ना ताजं, त्याच्यामुळे त्याचा थोडासा उग्र वास असतो लसूणचा, तो जाण्यासाठी आपण असं हे परतून घ्यायचं। मीठ घालून घेते। काय लोक या मुगाची ना उसळ उपवासासाठी सुद्धा करतात, पण त्याच्यामध्ये कांदा, लसूण वगैरे नाही घालायचा। तर अशा प्रकारे आपण केली उसळ ना, तर तो उपवासाला ती रोज खिचडी खाऊन जर कंटाळला असेल ना, तर अशी उसळ पण छान लागते। आता मी हे चांगले धुवून घेतले आहे, ते मूग आणले, ते मूग घालून घेते। चांगले आता परतून घेऊया। नंतर आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। ह्या आता पाणी घातल्यानंतर इकडं आला की नंतर आपण बटाटे घालायचे आहेत, कारण बटाटे काय पटकन शिजतात। आणि त्या छोट्या बघा बटाट्याच्या मी एकदम छोट्या फोडी करून घेतल्यात हे बघा। आणि बटाट्या मुद्दाम ह्या साली काढलेल्या नाहीत ना, मुद्दाम या साली असलेल्या बटाट्यांना खूप छान त्याला चव येते। तुम्ही उसळ वगैरे केलात तर मुद्दाम अशा प्रकारचा बटाटा स्वच्छ धुवायचा तो, आणि साल नाही काढायची, तसा बटाटा तुम्ही घालून बघा। आता मी हे मिक्सरचं भांडं धुवून पाणी घालते आणि थोडंसं पाणी घालते, हे बघा। आता गॅस मी फुल करते। आधी छोटा बर्नर मी पेटवला आहे। झाकण ठेवून आपण 5 मिनटं वाट बघूया। हे बघा, आता 5 मिनटं झाली आहेत। जरा परतून घेऊया आपण आणि याच्यामध्ये बटाटे घालूया। मूग हे शिजायला लवकर शिजतात, तरी पण ते चांगले शिजायलाच हवे, अजून नाही शिजलेत बघा। तर त्याच्यामध्ये बटाटे घालून घेते आणि आणखीन आपण 7-8 मिनटं ह्याला चांगले शिजवू देऊया। झाकण ठेवून शिजवायला ठेवूया। 5 मिनटं होऊन गेली आहेत बघा। आता मुगाचा थोडासा कलर सुद्धा बदलला आहे, म्हणजे ते शिजले आहेत चांगले।
हवे तर आणखीन जर आपण ते शिजूया. हे बघा बटाटी पण शिजली आहे आणि जास्त मूग शिजले तर बरं लागत नाही, थोडेसे कच्चेच असले ना की छान लागते. तर आता आपण काय करायचं माहिती आहे, मीठ आपण घातलंच आहे. आता फक्त थोडंसं खोबरं आणि वरनं कोथिंबीर घालायची आणि परत ना झाकण ठेवून वाफ द्यायची चला. तर हे बघा, तर आमचं कसं मालवणी असल्यामुळे प्रत्येक आम्हाला भाजीमध्ये खोबरं नसेल तर आम्हाला चवच लागत नाही, सवय पडली आहे ना त्याच्यामुळे. तर आणि खोबरं घालून बघा खरोखर छान लागते भाजी. आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे. आता ही भाजी आपली तयार झाली आहे. अशीच ज्यांना काय काय लोकांना आवडते अशी चांगली चावून असं खायला त्याच्यात ठीक आहे. नसेल तर हे बघा अजून थोड्याशात पाणी आहे ना, झाकण ठेवलं की चांगली शिजेल. मी आता आणखी 2 मिनटं ही भाजी सरळ करून ठेवून देते. आता 2-3 मिनटं झाली आहेत. आपण खोबरं वगैरे घातल्यानंतर भाजी बघूया. बघा पूर्ण सगळं पाणी सुकून गेले, चांगली सडसडीत भाजी झाली आहे. आणि तुम्ही आता बघितलं तर हे बघा चांगले मूग शिजले आहेत. म्हणजे आता ही भाजी आपली खाण्यासाठी तयार झाली आहे. तर अशा प्रकारची भाजी कधी म्हणजे वेगळा चेंजिंग म्हणून म्हणजे उसळ आपण करतोच मसाल्याची, पण ही हिरवी मिरची घालून केलेली आहे. आणि आवर्जून त्याच्यावर फोडणीला ना धणेपूड घाला, म्हणजे त्याला खूप चांगली टेस्ट येते. आपण जिरं फोडणीत घालतोच, पण धणेपूड घातल्यामुळे आणखी चांगली टेस्ट येते. तर अशा प्रकारची तुम्ही भाजी करून बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.